लालबागच्या राजाची चरणस्पर्श रांग सध्या बंद करण्यात आलेली आहे। लालबागच्या राजाचं मुखदर्शन मात्र अजूनही सुरू आहे आणि मुखदर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते। उद्या बाप्पांचं विसर्जन होईल आणि त्याच पार्श्वभूमीवर लालबागच्या राजाची चरणस्पर्श रांग दरवर्षी एक दिवस अगोदर बंद करण्यात येते आणि लालबागच्या राजाचं मुखदर्शन मात्र अजूनही सुरू आहे। आनंद चतुर्दशीसाठी आता सगळे लोक सज्ज आहेत। लालबागच्या राजाचं दर्शनाचा शेवटचा दिवस आहे आणि तुम्ही बघू शकता तर आता इकडे लालबागच्या राजाकडे आता मुखदर्शनासाठी मोठी रांग जी आहे ती भक्तांची लागलेली आहे। आज खऱ्या अर्थाने ही रांग सगळ्यात मोठी आहे कारण आता मुखदर्शन आहे आणि लालबागचे जे रहिवासी आहेत ते रहिवासी फक्त आता दर्शन घेता दिसतात आपल्याला। लालबागचा राजा ज्या राजाचं दर्शन घेण्यासाठी सगळे लोक सज्ज होते, आज मुखदर्शनासाठी पण मोठी रांग इकडे सगळीकडे लागलेली आहे। एकंदर पाहिलं सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की रांग जर लागली असेल तरी बाप्पाला खऱ्या अर्थाने निरोप लोक उद्या देणार आहेत आणि निरोप देण्याच्या अगोदरचं दर्शन आता अनेक लोक आपल्याला घेताना दिसतात। एकंदर पाहिलं तिन्ही बाजूला अलगला तेवढीच गर्दी पाहायला मिळते। लालबागच्या राजासाठी आता सगळे लोक सज्ज झाले आहेत। उद्या विसर्जन आहे, मात्र आज शेवटचं दर्शन घेण्यासाठी आज सगळीच लोक इकडे आलेली आहेत आणि त्यामुळे मुख्य दर्शनाची लाईन पण आता मोठी प्रमाणात पाहायला मिळते। श्रेयस सावंत, पुणे न्यूज, मुंबई।